आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला चिरडलं। एकाचा मृत्यू तर 9 वर्षीय बालकासह महिला गंभीर जखमी। निपाणी मोरगुड रोडवर देवचंद महाविद्यालयानजीक सावंतवाडीहून मुंबईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर मुलगा व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत। शिवाजी प्रभाकर शिंदे वय वर्ष 33 असं मृताचं नाव आहे, तर पत्नी नीता शिवाजी शिंदे वय वर्ष 30, मुलगा श्रवण शिवाजी शिंदे वय वर्ष 9 राहणार कोडणी असं जखमीचं नाव आहे, तर मुलगी राधिका शिवाजी शिंदे वय वर्ष 12 ही किरकोळ जखमी झाली आहे। हा अपघात रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झाला। याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई येथील 4 युवक पर्यटनासाठी सावंतवाडीला गेले होते, तर शिवाजी शिंदे यांचे स्वतःचे निपाणीत बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्रीचे दुकान असून पत्नी दुसऱ्या लॉन्ड्रीत कामास आहे। काम संपल्यानंतर रविवारी मुलांना सुट्टी असल्यामुळे शिवाजी हे पत्नी व 2 मुलांसह निपाणी येथे नातेवाईकांकडे भोजन करण्यासाठी गेले होते। भोजन करून घरी परतत असताना पर्यटन आटोपल्यानंतर सावंतवाडीहून निपाणी मार्गे मुंबईला जाणाऱ्या भरधाव कारने निपाणी मुरगुड रोडवरील हलसीतनाथ सर्व्हिसिंग सेंटर समोर मुरगुड निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कोडणीकडे जाणाऱ्या शिवाजी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये दुचाकीचा चक्काचूर होऊन शिवाजी यांचा उजवा पाय मांडीपासून निकामी झाला। यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला, तसेच शिवाजींचा मुलगा श्रवण याच्या उजव्या मांडीचा चेंदामेंदा झाला, तर पत्नीच्या उजव्या पायाला 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालं। अपघातानंतर कारमधील 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर अन्य 2 नागरिकांनी पकडलं। घटनेची माहिती मिळताच कोडणीतील युवकांनी घटनास्थळी तात्काळ येत बचावकार्य सुरू केलं। जखमींना उपचारासाठी निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवले। मात्र मध्यरात्री उपचार सुरू असतानाच शिवाजी यांचा मृत्यू झाला। सध्या CPR मध्ये शिवाजी यांची पत्नी व मुलगा श्रवण यांच्यावर उपचार सुरू आहेत। आज सोमवारी सकाळी 12 वाजता शिवाजी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।